आज दुसरा बैल मैदान चोराडे मैदानात आज एक नंबर केलाय। गाव कुठलं? शिरवडेकरांचा निशान शिरवडेकरांचा निशान। कोणावर नियोजन केलं होतं? शिवायबर केलेलं. शिवाई ड्रायव्हर कोण होतं? आपलं बाजी नाना वाघवाडीचे. आणि नियोजन कोणी केलं होतं? नियोजन शुभम भैया कोणीगावचे, शुभम चव्हाण भैया कोणीगावचं शुभम. त्याच्या अगोदर कुठं राहिलाय? त्याच्या अगोदर प्रत्येक त्या दिवशी पेडगावला जरा पब्लिकनं गाडी टाकाटाकीत मार खाल्ला आपण सेमीला. 9व्या सेमीत आपण 1 नंबर तासानं पळालो. पब्लिकनं पळाला आपलं असलो खाली गाडी ठेसकाळी तेवढंच अंतरवर निकालात झाला म्हणजे ठेसकाळ्यामुळे. हा खाली. त्याच्या अगोदर कुठं मैदानात? त्याच्या आधी बघा पब्लिकनं पळून 1 नंबर सलग केली ती. कवटा असू द्या, परत आपलं वारुंजी, परत कुठे गेलेलं म्हणतात सोन्या 50-50ला पण केले. आता ती आदत मध्ये जवळजवळ 15 दिवस गुलाला इथं. दुसऱ्यात सलग 16 गुलाला इथं दुसऱ्यात. हो दुसऱ्यात. आणि आता दुसरा एका आता तुम्हाला सांगायचं म्हणजे पेडगावच्या मैदानातच पहिल्यांदाच लावला. पेडगावच्या मैदान? हा पेडगाव मैदान सकाळी पहिल्यांदाच लावला. आता चौथा झाला आपला बैल. काय असेल ती खरं आपण बोलावं. आणि शिवाय होता तो आपल्याला दुसरा होता आज दुसरा. आणि आज गाडी कशी पळाली? गाडी निर्माती गाडी 1 नंबर पळाली. गटाला पण सेमीला पण फायनलला तर काही विषय नव्हता. नियोजन कोणाकडे असतं? नियोजन शुभम भैयाच करतात आजपासून पहिल्यापासून. आम्हाला सांगतात मग हे असं मग त्यांच्या डोक्यानं करतात ते नियोजन. मोठा असो बारका असो कुठलंही मैदान असलं त्यांचंच नियोजन असते सगळं काय असेल ते. आता पुढच्या नियोजन कसं असेल ते काय सांगत नाहीत आपल्याला तसं. त्यांचे हे नियोजन करतात बैलाला. ते पण चांगलंच नियोजन करतात. आम्ही म्हणजे विश्वास आहे त्यांच्या आणि ते त्यांचाच बैल असल्यागत नियोजन करतात. भैया म्हणजे काय आपल्या भावाप्रमाणे. बैल कुठं असतो? शिरावड्यातच असतो आपल्या. आणि अगोदर कुठं होता? अगोदर पहिला लहानपणापासून 6 महिन्यापासून आपल्या वशीच आहे. लहानपणापासून आणलं तेव्हा बच्चा होता. आता तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहे? आता बघा निखिल पाटील आहेत, मी आहे, बाकीचे गेलेत बक्षिसाकडे. बक्षीस वितरण 16 चाललाय तिकडे गेले. सुट्टी मेकर कोण असते? सुट्टी मेकर बोरगावचे दाजी एक असतात आणि अमित मधने कुंडलचे ते एक असतात. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदे आहे बघा, आतनं बाहेरनं. दोन्ही खांदे पळतोय तो. आतनं असू द्या बाहेरनं असू द्या. पब्लिक नसल्यावर तर जास्त स्पीड. पब्लिक ना आल्यानंतर गट असो सेमी असो फायनल आम्हाला सहसा करून एक फेरा आम्ही कडन असतो. बिनजोडला कुठं पळवलाय? नाही बिनजोडला आपण नाही पळवलेला. बिनजोड धरायची असते पण आम्ही शक्यतो करून नाही 3 फेऱ्यातच बैल पळवतो. वायदी किंवा द्यायला लागते का? वायदी देत पण नाही आणि घेत पण नाही. महत्वाचा मुद्दा देत पण नाही घेत पण नाही वायदी. हा कसं आहे काय काय म्हणजे आपल्याला ते नकोच आहे. कसं आहे आम्ही सर्वसामान्य जगे, आपण काय मोठं नाही पण सगळं आपलं बैलासाठीच. हा म्हणजे सगळे उद्योगधंद्याला पोरायचं. आमच्या ग्रुपमध्ये 7-8 जण आहे. सगळे उद्योगधंदा बैल हे एवढं एक नाद म्हणून आपलं. आणि आपल्याला महत्वाचं काय माहिती त्यानंतर सेवा करायला मिळते त्यात आपल्याला मोठा आनंद आहे. पैसा बिसा सर्वस्व नाही, त्याची सेवा करायला मिळते त्यातच मोठा आनंद आहे आपल्याला. दुसऱ्या बैलगाडी मालकांनी काय सांगतात? काय प्रत्येकानं काय कसं असते पैर प्रत्येकाचं वेगवेगळं असते, कुणाचे असते. आणि प्रत्येक नंदी पळत असतो. 1 नंबर 2 नंबर असा बैल कुठलाच नसतो. बैलाचा म्हणजे कसं असतं बैलाचा कधी कधी मूड नसतो किंवा काय बैलाला झालेला आपल्याला सांगत नाही तो किंवा बोलू पण शकत नाही मला हे होतंय किंवा ते होतं. आता आम्ही संघर्षाचा काळ काढलाय. संघर्ष होताच म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की त्याला एवढे चांगले पैर येत होते. मध्ये जरा पायाला लागल्यामुळे आम्ही थांबलो. म्हणजे काय झालं बैलाला परत पैर सुद्धा कोण देत नव्हतं. पैर म्हणजे माणसाला असं वाटायचं की बैल दिसत नाही म्हणजे असं. पण ते कुठलाही बैल मांडी मालक असू द्या, बारका असू नाही तर मोठा असू द्या, असं कोणी कुणाला करू नये. कारण कसं आहे बैल प्रत्येकाचा पळत असतो. आणि बैल पळलं की नाव बैल पळला तर सगळी येते. बैल पळला नाही ती कोण येत नाही. आम्हाला पण उदाहरण आहे ते मोठं. तुम्हाला काय काय अडचणी येत होती आता पहिल्याला जेव्हा आजारातनं बरा झाला? अहो आजारातनं बरा झाला. आपण ज्यांना बैल दिलेली होती त्यांनी सुद्धा आपल्याला बैल दिली नव्हती काय काय, पण आपण परत त्यानं पण दान दिलं. मी म्हणजे काय आहे ते परत ते फोन यायला लागले सगळ्यांचे परत. मग असं होईल म्हणजे गुलालात राहायला लागला की फोन यायला लागला. आणि माहिती आहे आपल्याला ह्याच्यावर पूर्णपणे म्हणजे आता आपण लहानपणापासून कसं आहे माहिती आहे 20-30 लाखाची वस्तू घ्यायची आहे ती पळवायची त्यात मोठं वेगळा आनंद. आणि ही कसं आहे माहिती आहे लहानपणापासून मोठं करायचं आणि ते पळवायचं तेवढं मोठा आनंद आहे. त्यातच आम्ही जिंकले हो सगळं. आदतपासून गुलाल दुसऱ्यात गुलाल म्हणजे आम्हाला त्यानं आजपर्यंत नाराज केलं नाही. पहिले तो हिंद केसरीत नाही झाला तेव्हा आम्हाला करून देईल. त्या दिवशी बैलाचा बॅड लक म्हणायचं दात पडला मैदानात गेल्यावर पेडगावच्या. दात पडला बैलाला जरा कणकणी आली त्यामुळे जरा बैल आमचा आम्ही म्हणून कमी पळू. पण तसा बैल आमचा पब्लिकनं कमीच पळाला नाही आम्हाला तर वाटतं. पेडगावात कुणाबरोबर पळाला होता? पेडगावात AK-47 पिस्तूल मुळशी तो सुद्धा बैल अतिशय सुंदर पळतो. मुळशीचा? हा मुळशीचा. गाडी 1 नंबर. हा 1 नंबर गाडी पळी. फक्त ठेसकाळ्यामुळे गाडी सुट्टीला जरा कसं ठेसकळी त्यामुळे जरा पुढे निकालात तेवढंच अंतर झालं. तरी मागणं गाडी जाऊन पुढे ती काढली गाडीला गाडी. पण त्यावर कच्च्या संपाय शेवटी कसं आहे इथीनं खाल्ला आणि पोटानं खाल्ला मार खाल्ला ती खाल्ला. ही सत्य घटना म्हणायचं. मार खाल्ला तर खाल्ला म्हणजे 4 बोटात खाऊ द्या नाही तर कशात खाऊ द्या. मार खाल्ला आपलं तेवढाच आनंद असतो. जिंकलो तरी तेवढाच फुरवळून कधीच आम्ही गेलेलो नाही जात पण नाही. आता काय काय सांगते 4 बोटात गेली आपलं असं झालं कसं असतंय
मार खाल्ला तर खाल्लाच म्हणावं, कितीनं पण खाऊ द्या, भले टांग्यानं खाऊ द्या, नाही तर एक बोटानं, नाही तर काय खाऊ द्या, मार खाल्ला आपलं गाडी पहिला परत आपलं नियोजन लावायचं. आपल्या बैल कधी कुठलाही बैल असू द्या, बैलाची काही चूक नसते. आपल्याकडं चूक झाली तर कधी आम्हाला ह्याला गुलाल नाही भेटला तर आमच्या चुकीमुळे नसेल भेटला. शक्यतो करून हे चांगलाच पोहोचतो. म्हणजे सुट्टीला आमची त्याला काही चित्त दोन आहेत ती सुट्टीला गंडतच नाहीत आणि सुट्टीला शांती एकदम शहाणा बैल. आता सुट्टीला बंडाभाऊ नाव काय? अमित मध्ये कुंडल. अमित मधने कुंडल. कारण की आता मगाच्यानं सांगितलं सुट्टीला चित्ता म्हणलं तरी चालते म्हणले ते. काय सांगताल? सुट्टीला एकदम बैल शहाणा आहे, एका हातानं सुटतो, एवढंच, बाकी काय नाही. एकदम शहाणा बैल आहे की असा कुणीही सोडला, बारकापणा सोडला तरी एका हातानं जाणार सारखा बैल, दमवत नाही काय नाही, एका हातानं जातो बैल. आता शेटने सांगितलं की आपल्या चुकीमुळं नंदी त्या गुलाल भेटू शकला नाही. आपली जर समजा पायपट्टीच्या पुढे आला किंवा काय झालं, आज बैल उचलून गेला तर मग कसा गुलाल भेटणार? सेमीला तसा प्रॉब्लेम झाला, गटाला प्रॉब्लेम झाला तर घरी जावं लागते ना. आज कसं काय सुट्टी? आज सगळं एकदम व्यवस्थित, सगळ्यांचं नियोजन सगळ्यांनी केलेलं व्यवस्थित, त्यामुळे सुट्टीला पण एकदम व्यवस्थित, काय अडचण नाही, बैल व्यवस्थित उभा राहून व्यवस्थित. त्याच्या मागे कष्ट असतं. कुणाकुणाचं जास्त कष्ट आहे आता सगळं? आता आमच्या टीम मध्ये बालाभाऊ आहे तीच, परत आम्ही, दाजी, मी, सुट्टी मेकर, असं मिळून सगळ्यांचंच कष्ट आहे. ह्यात लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांचं कष्ट आहे. आणि घरातली सुद्धा प्रत्येकाच्या घरात आहे ना, आमच्या प्रत्येकाच्या घरात बैल गेला पळायला की आपलं बघत वस्तीत लावला, कारण की त्यांना पण तेवढाच आनंद आहे, आपल्यापेक्षा त्यांना जास्त आनंद आहे. किती गट हे त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही, एवढ्या आता घरातल्यांना पण आवड लागली. पहिल्यांदा कसं असतं, प्रत्येक घरात असतो विरोध असतो, आणि विरोध परत घरातलीच आपल्यालाच विचारायला लागते, आज निघालाय का पळायला, मैदान आहे, आज कुठं आहे, काय आहे. म्हणजे एवढे घरातले सुद्धा खुश होतील. आता बैल गेला की समजतात, फक्त व्यवस्थित करा सगळं. म्हणजे त्यांना सुद्धा एवढं वाटतं की आपला बैल कुठं तर राहावा. प्रत्येक बैलाची पण बैल मालकाची अपेक्षा असते राहावा, आणि प्रत्येक बैलगाडा मालक हा गुलाला तर राहिलाच पाहिजे, सर्वसामान्य बैल तर राहिलीच पाहिजे. आता आपण बघतोय कंटिन्यू आता गुलाला तुमचा नंदी आता तुम्हाला जी पहिल्याला आधारात नाही म्हणले, आता तुम्हाला ती कॉल येते. आम्ही कुणाला बघा कधीच कुणाला नाही म्हणलेलं नाही, किंवा कुठल्या बैलाला आपण कधीच हे केलेलं नाही. फक्त कसं आहे, प्रत्येकाचा एक दिवस असतो, काळ असतो, प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घेतलं तरच हे बैलगाडी क्षेत्र टिकू शकतं. त्यांच्यासाठी काय सांगताल की बाबा आपण कसं आहे, आता आम्ही आमच्यापेक्षा ते जास्त अनुभव आहेत, त्यांना सगळं कळलं. आम्ही मागून आलोय पण आपलं जास्त आम्हाला कळत नव्हतं, पण आता जास्त कळायला लागलं. पण आम्ही कुणाला कधी बोलून जात नाही किंवा ही काय नाही, आपलं गप्प असायचं. पुढचं नियोजन कुणाबरोबर राहील? आता पुढचं नियोजन भैयाच करतात, आणि जास्ती करून आम्हाला सांगत पण नाहीत, त्यामुळे आम्ही काही ते सांगू शकत नाही. कारण की आम्हाला बैल घेऊन या, तिथं मैदानाला पळायचं आहे, लॉट निघाल्यानंतर चिठ्ठीवर लक्ष ठेवा, म्हणते चिठ्ठी निघाल तिथं पळायची, आणि आम्ही एक चिठ्ठी टाकून पोहतो. भले कडल आली किंवा कुठं आली त्या चिठ्ठीवर पोहतो, कोणा दुसऱ्या नाव कळत नाही, आपली चिठ्ठी निघाल तिथं पळायचं. भले काय येऊ, हार हो येतो, तिथं इथं आपण खेळायचं नाही. आता नियोजन एकाकडेच असावं का टीम वर्क असायला पाहिजे की कसं राहतं माहिती का, नियोजन एकाकडे असलेलं बरं असते. काय होतं, टीमवर्कडे असलं तर काय होतं, माझ्या पाहुण्याचा आहे किंवा माझ्या मित्राचा बैल आहे, मग असं करूया तसं करूया. आता बरेच ठिकाणी असं होतं, पण आम्ही शक्यतो करून, आता आमच्या पाहुण्याचा आला फोन किंवा मित्रमंडळीतला कोणाचा माझ्या पाहुण्याचा आहे, मित्राचा आहे किंवा असं काही संबंधात आहे, तर आम्ही स्पष्ट सांगतो, शुभम भाईंना नंबर देतो, तुमचं तुम्ही बोलून घ्या, त्यांनी तिला बैल पळवू. आम्ही आमच्याकडे काही सुद्धा नाही, भले बैल आमच्याकडे असला तर नियोजन पहिल्याच करतो आदतपासून. बघा मित्रांनो, नियोजन हे एकाकडेच पाहिजे, कारण की त्याच्यामुळं नंदीचं पण नुकसान होतं, आणि जी टीम असते कसं आहे, माणूस एकीकडे लक्ष देऊ शकतो. आपण आपल्या कामात आपल्याला जे काम दिलंय, आता मी सकाळी उठलं की पहिल्यांदा बैल धुवायला जातो, सकाळचा लवकर बैल धुतो, गुलाल बिलाल सगळं करून बैल गाडी चढवणे, प्रत्येक आमच्याकडे प्रत्येकाला कासरा धरणारा आवाज येते तिकडे बोला. बैल धुवून परत नियोजन कसं असतं? नियोजन बैल धुवायचा, फ्रेश करायला मस्त पैकी शिकून घ्यायचा बैल, गुलाल वगैरे करायचा, परत येते बाकीचे म्हणजे प्रत्येकाला कामं दिलेलं असते आमच्यात, ते काम रिसरच पार पडते. ते काम कासरवाला कासराच धरणार, दुसरं काय करायचं नाही, पाणी करणार पाणीच करायचं, चक्र वाढणार चक्र. हा, ते पहिल्यापासूनच आम्ही आदतपासून तेच नियोजन आपल्याकडे प्रत्येक जण तेच करतो. असं काय नाही, जरी लोड पडला एखादा, कसं होतं काय प्रत्येक ग्रुपमध्ये आता एखाद्याला काम लागतं किंवा तो मागून काय होतं, हे पहिलं सकाळपासून आहे रुटीन, तेच आम्ही लास्टपर्यंत रुटीन ठेवतो. कारण कसं आहे, पिढी मागच्या पिढीने जे जपलं ते आपल्याला जपलंच पाहिजे. ह्याच्या अगोदर कुठला होता तुमच्याकडे? ह्याच्या अगोदर आपल्याकडे कुठलाच नव्हता. आमच्या गावात पहिली पळत होती बघा, कॅप्टन होता आपल्या दिनकराप्पांचा, कॅप्टन पिस्तूल. त्या काळातली शिरावड्यातली मोठी, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली मोठी खरेदी होती पिस्तूल म्हणून.
तर एवढा बैल होता की त्या बैलाला आता तो जर माणूस असता तर आता आमच्या गावात तरी सांगतो टॉपची खरेदी असते आणि आमच्या आता गावात सगळी बैल टॉपचीच पळतील. आता कुठली कुठली आहेत तुमच्या गावात? आता आमच्या गावात बघा पहिली दिनकर अप्पांचा पिस्तूल आणि कॅप्टन होता. परत आमच्या चुलत्यांचा मोहन संपतराव जगदे आबा त्यांचा वाघऱ्या पळत. त्यांच्यानंतर आमच्या गावात दादा डोबलचा बादल एक सुद्धा पळत होता. एक पब्लिकचं बिताड होतं. आता लारा, संग्राम, निशान की आम्ही सगळी गावातले आपले बैल आहेत आणि अजून आदतमध्ये ते सुद्धा काळ गाजवायला आता लागलीत. चालू गावाचं नाव टॉपला नेलंय बैलांनी. त्याचं सगळं कुठलाही बैल आमच्या गावातला होता आम्हाला अभिमान आहे. तर ते तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.